पण दैत्यराज माझ्यापासून तुम्हाला मृत्यू येणार आहे हे देवाघरचा विधान आहे आता विजेचा विधान काळाचा कायदा न्यायाचा कोणालाही खोडण्याचा अधिकार नाहीये कुणाला जरी अधिकार नसला असेल तर ते मी घडवणार आहे हो पण जो जो जन्माचा विधान आहे खोडण्याचा सामर्थ्य माझ्या अंगी आहे पण जो जो जन्माला आला दानव मानव कुणी कीटक सर्वांना मृत्यू आहे अर्थात तुम्हाला मृत्यू माझ्या घरी आहे उद्याचा मृत्यू हात घेऊ नका तुमचा शेवट ठरलेला आहे तू या क्षणी तर माझा काहीच करू शकत नाही पण एक मात्र निश्चित काय ते हा चोरमणी एकांत ठिकाणी तुला जवळ जरूर करणार पण एवढी हिंमत असते हिमतीचा हिंमत शिकार काढणाऱ्या बहादुरा हे चक्रीवादळ शनिवार तरी हटविण्यासाठी एवढी स्वाभिमानापोटी तुला सांगतोय शस्त्र भूमीवर पडतं त्या जिवंतपणे सारखं मरण नसते तेव्हा माझी आग्रवतीची विनंती स्वरात आपल्याला विनंती आहे अशी काय म्हणू मला लाजीरवाणं जीवन जगायचं नाही लाजीरवाणं जीवन जगण्यापेक्षा शेळी म्हणून खाली मान घालून जाण्यात काय अर्थ आहे पुतला ते शस्त्र माझा शेवट करा नाही नाही असं एवढ्या साधी मी तुझा शेवट करेन तुझा शेवट जरूर करीन पण केव्हा माहित आहे अरे ज्याला शोरमणीची वैरता मत वैरी म्हणून माझ्या समाजात कमी राहिला तो माझा वैरी जिवंत असेपर्यंत त्याच्या देहाचे त्याच्या मनाचा समाधान करते त्यानंतर शेवट त्यापेक्षा मी तुम्हाला विनंती करतोय पुत्राचे शस्त्र माझा शिर धडापासून वेगळे करा अरे मिथिलावतीचा युवराज तोय मला
लोकांच्या नंदनवनात काढलेली रांगोळी का रे दानवाच्या हातून पुसून काय माझ्यावर कोपले मला वस्त्र नवीन ना मला नकोय मला तुझ्या वस्त्रालंकाराची गरज नाही माझ्या देहाचे लत्ते लत्ते तुमच्या मनासारखं वागण्यासाठी आम्हाला सिद्ध होतोय सत्य की नाही ते सारं पाठवून टाकू सारी माझ्या समोर हात जोडून उभी होती पण या अरण्याच्या ठिकाणी एका भयंक भिकाऱ्याप्रमाणे या क्षणी यावं पाहिल्यानंतर थोडं समाधान वाटतंय पण हवं तसं समाधान या चोर आहे आणि ते समाधान मिळवण्याचं काय करणार आहे माहिती काय करणार वैराचा सेवक
व्यक्ती कोण? काय आपला परिचय? अधर्म, अत्याचार, अविचाराला पायबंद घालणारा, वैकुंठीचा नारायण आणि लक्ष्मी यांना स्वतः म्हणून वाहून देणारा वैनतेयसी माझ्या अरे वा वैनतेय, म्हणजे या ठिकाणी मी माझ्या वैराचा शेवट करतोय. हा धर्म, हा अत्याचार थांबवण्याचा नीत आला. लक्षात ठेव, हे सारं करण्यात आलं गाठ या शोरमणीचे. एवढं ध्यानी ठेव. अनाथाचा शीत, दुःखिताचा दुःख निवारण करणार हे माझं बीज चालू असताना येणाऱ्या प्रसंगाची सुसंगत प्रतिकार करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. हे गरुड, तू तुझा गरुड बनाता